नमस्कार. आजच्या 10 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेली महासभा आणि तिच्या तहकूब सभा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी घेण्यात येत आहे. या तहकूब सभेमध्ये माननीय महापौर आणि सर्व सन्माननीय सदस्यांचं स्वागत करते आणि सभेला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रीय गीत आणि महाराष्ट्र गीताने सुरुवात होत आहे. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता धृमजनशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. माता की सर्व सन्माननीय सदस्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या तहकूब सभेमध्ये स्वागत. सन्माननीय सदस्य सौ मंदाकिनी म्हात्रे, सन्माननीय सदस्य रेखा म्हात्रे, सन्माननीय उपमहापौर दशरथजी भगत साहेब, सन्माननीय सदस्य अंजना म्हात्रे, सन्माननीय सदस्य नेत्रा शिर्के मॅडम यांच्या रजेचा अर्ज मंजूर करण्यात येते.
विषय क्रमांक 3 सन्माननीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब म्हणते. सभाध्यक्ष महोदय, नवी महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारे 1700 मिमी व्यासाचे मोरबे मुख्य जलवाहिनी पांबी चौधरी सेक्टर 19 सानपाडे येथे केसर सॉलिटेअर जवळ बांधण्यात येत असलेल्या लाईट व्हेकल अंडरपासमुळे बाधित होणाऱ्या जलवाहिनी पुनर्मार्गीकरण करणे व जुनी जलवाहिनी काढण्याबाबत आयुक्तांचं पत्र सभागृहापुढे ठेवण्यात येत आहे. या विषयावर कोणाला बोलायचं आहे का? सन्माननीय सदस्य बोला. सर्वप्रथम माननीय महापौर महोदय, माननीय उपमहापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब तसेच सभागृहातील सर्वसामान्य सदस्य, उपस्थित सभागृह, प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार कक्षातले पत्रकारांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाणी पुरवठा जलवाहिनी संबंधित विषय अनुषंगाने मला माझ्या प्रभागात एक अत्यंत महत्त्वाचे आणि गेल्या 2.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या नव्याने जलवाहिनी जोडण्या संबंधित प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधत आहे. सन्माननीय सदस्य, हा विषय आपल्या सेक्टर 19 सानपाडा येथे त्या विषयाला आधारितच बोलून मी बोलतोय. आपल्याला बोलायचं असेल तर त्या जलवाहिनीवरच आपण बोलू शकता, कारण हा विषय त्या संदर्भात आहे. आपल्याला आपल्या प्रभागातील विषयावर बोलायचं असेल तर आपण तो ठराव तसा मांडू शकता. नंतर विषय क्रमांक 3 मी मंजुरीसाठी टाकत आहे. कोणाला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 3 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 4 सन्माननीय सभागृह नेते मानते. विषय क्रमांक 4 नवी महापालिका क्षेत्रातील दहिसर येथील 14 गावांसाठी पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेची वार्षिक देखभाल व दुरुस्ती करण्याबाबत आयुक्तांचं पत्र सभागृहापुढे ठेवण्यात येईल. विषय क्रमांक 4 वर कोणाला बोलायचं आहे? बोला सन्माननीय. सन्मान्य सभागृह नेते, तर आज आमचा 14वाचा विषय सन्मान्य सागरजी नाईक साहेबांनी पटलावर आणला, त्याबद्दल त्यांचे 14 गावच्या वतीने अभिनंदन करतो. धन्यवाद. विषय क्रमांक 4 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 4 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5 सन्माननीय सभागृह नेते मानते. सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिका रुग्णालयात मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडर टँक पुनर्भरणा करणे काम आयुक्तांचं प्रशासकीय मंजुरीसाठी सभागृहापुढे पत्र ठेवण्यात येते. विषय क्रमांक 5 वर कोणाला बोलायचं आहे का? बोला सन्माननीय सदस्य बोला. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्या, विरोधी पक्षनेते, गटनेते, त्याचप्रमाणे सभागृहाबाहेरील पत्रकारितेचा चौथा स्तंभ, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. महापौर महोदया, विषय क्रमांक 5 नवी मुंबई महानगरपालिका वाशी, नेरूळ, ऐरोली तसेच माता बाल रुग्णालय बेलापूर, तुर्भे, कोपरखेरणे आणि दिघा येथील रुग्णालयांसाठी मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडरसाठी भरणा व पुरवठा आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक भरण्यासाठी 3 वर्षाकरता सुमारे 4,91,10,112 रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आलेला आहे. महापौर महोदया, तर महापौर महोदया, ऑक्सिजन खरेदीला माझा विरोध नाही आहे. उलट हा प्रस्ताव चांगलाच आलेला आहे, कारण रुग्णाच्या जीवनाशी संबंधित ऑक्सिजन पुरवठा 1 मिनिटासाठी बंद होता कामा नये या धारणेची मी आहे. परंतु या प्रस्तावासंबंधित प्रस्ताव वाचला असताना त्या प्रस्तावासंबंधित काही प्रश्न मी आपल्या माध्यमातून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना विचारू इच्छिते. महापौर महोदय, या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे जसं टेबल 1 याच्यामध्ये 3 वर्षासाठी जम्बो सिलेंडरची संख्या 17,814, मेडिकल ऑक्सिजनची संख्या 2,870 आणि लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर 480 ची मागणी निश्चित करण्यात आलेली आहे. तर महापौर महोदया, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा की ही संख्या कुठून आली याच्याबद्दल मला माहिती आहे. त्याचप्रमाणे 2023-24 मध्ये किती ऑक्सिजन वापरला
2024-25मध्ये आणि 2025-26मध्ये किती वापरला ऑक्सिजन त्याचाही मला खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, वाशी, नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयाच्या ते प्रत्यक्ष बेड ऑक्युपन्सी किती होता त्याची मला माहिती देण्यात यावी आणि ICU, OT आणि एमर्जन्सी विभागाचा कन्झ्युम्शन किती होता ते मला त्याची माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे महापौर महोदया, या प्रस्तावामध्ये 3 पुरवठादारांचे बाजारभाव दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये एक आहे पुरवठादार SSB गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड, दुसरा आहे SK एजन्सीज आणि तिसरा आहे सत्रमदास गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड. तर माझं म्हणणं असं आहे की या 3 कंपन्या का आपण घेतल्या, कारण आपल्या नवी मुंबई, ठाणे असे जवळपास अनेक मेडिकल ऑक्सिजनचे सप्लायर्स आहेत. तर त्यांचा आपण कोटेशन मागवलेला होता का आणि नसतील तर का नाही याचंही महापौर महोदय मला उत्तर हवं आहे. ते संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे या प्रस्तावामध्ये नमूद केलेले की बाजारभावात 10% वाढ हे गृहीत धरलेले आहे. तर हे कसे काय धरले त्याचाही खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, टेबल 2 मध्ये 10 KL आणि 13 KL 20 KL या संदर्भात सदर हे जे 20 नेमके दर दिले ते कशाचे, ते प्रति लिटर आहे का प्रति क्युबिक मीटर आहे की दुसरे बिलिंग युनिट आहे याचाही खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, या प्रस्तावात नमूद केले आहे म्हणजे की स्वतः प्रशासनच असं सांगते आहे की कोपरखेरणे, दिघा येथील बाल रुग्णालय अजून कार्यान्वित नाही आणि तरी देखील तिकडे ऑक्सिजन रिक्वायरमेंट 3 वर्षाच्या अंदाजित समाविष्ट केलेला आहे. तर महापौर महोदया, की फॉरवर्ड प्लॅनिंग करणे चुकीचं नाही आहे, पण प्रशासनाने सांगावे की ही 2 रुग्णालय कोणत्या तारखेला सुरू होणार आणि जर रुग्णालय 6 महिने किंवा 1 वर्ष उशिरा झाले तर त्या कालावधीसाठी महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर समोर मिनिमम परचेस कमिटमेंट किंवा आर्थिक लायबिलिटी राहणार आहे का याचेही उत्तर देण्यात यावं. महापौर महोदया, प्रस्तावात नमूद केले आहे दुसरं की सध्याचे दर साधारण 3 वर्षापूर्वी मंजूर होते आणि आता बाजारभाव वाढले. ठीक आहे, बाजारभाव वाढलेत, मग मागील 3 वर्षात महानगरपालिकेने प्रत्यक्ष किती ऑक्सिजन घेतला आणि त्यासाठी प्रत्यक्ष किती पैसे दिले, म्हणजे एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचंही मला उत्तर देण्यात यावं. त्याचे वर्क ऑर्डर किंवा ओरिजिनल सँक्शन अमाऊंट, फायनल एक्सपेंडिचर, व्हेरिएशन कोणती, पेनल्टी लावली का, ऑडिट ऑब्जेक्शन इत्यादीचं महापौर महोदया प्रस्तावाच्या अनुषंगाने मी प्रश्न विचारलेले आहेत. महापौर महोदया, खरं तर सुरक्षित ऑक्सिजन हा फक्त प्रोक्युरमेंटचा विषय नाही आहे, तर तो पेशंट आणि सेफ्टीचा पण विषय आहे. खरं तर आपण कोरोना काळात अनुभवलं होतं की ऑक्सिजन मानवाला किती गरजेचं आहे आणि हा प्रस्ताव होणे गरजेचं आहे. परंतु मी जे प्रश्न विचारले तर या टेंडरमध्ये असंही लिहिलंय की 24/7 एमर्जन्सी सप्लाय तो आहे का याचंही मला उत्तर देण्यात यावं. किमान बफर स्टॉक किती, सप्लायरचा टँकर सिलेंडर वेळेत आले नाही तर अल्टरनेटिव्ह व्यवस्था काय आहे, सप्लाय फेल्युअर झाल्यास किती पेनल्टी लावणार, एका सप्लायवर संपूर्ण अवलंबून राहणार आहे का नाही तेही मला उत्तर द्यावं. समजा अचानक ऑक्सिजनचा डिमांड वाढल्यास कंटिजेन्सी प्लॅन काय आहे. महापौर महोदया, कोविडने तर आपल्याला शिकवलेलं, मी म्हटलेलंच आहे की हिंमत आपल्याला धरून चाललेलं आहे. आपण बघितलेलं की आपल्याला ऑक्सिजनची गरज किती लागलेली आहे, त्यामुळे सप्लाय सिक्युरिटी ही महत्त्वाची आहे. तर त्यामुळे महापौर महोदया, रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा कुठल्याही परिस्थितीत थांबू नये या धारणेची मी आधीच सांगितल्याप्रमाणे आहे. पण महापौर महोदय, आपल्या माध्यमातून ज्या संबंधित अधिकाऱ्यांना जे काही मी प्रश्न विचारले आहेत त्याचा खुलासा करण्यात यावा आणि गरज वाटल्यास मी परत प्रश्न विचारला तर मला उत्तर मागण्याची परवानगी देण्यात यावी. धन्यवाद महापौर महोदय. सन्माननीय डॉक्टर. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्षनेते, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्माननीय आयुक्त सर. मॅडमने जे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत की आपण जे काही डीलर्स आहेत ऑक्सिजनचे, जे काही सप्लायर्स आहेत त्या सगळ्यांकडनं आपण त्यांचे रेट मागवले होते आणि त्या रेटनुसार त्यातल्या फक्त 3 आपल्याला रिव्हर्ट बॅक केलं.
SSD गॅस प्रायव्हेट लिमिटेड, SK एजन्सीज आणि सतरामदास गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्याला फक्त त्यांचे रेट्स जे आहेत ते दिलेले आहेत. आणि सद्यस्थितीत आपण सतरामदास गॅस प्रायव्हेट लिमिटेड या डीलरकडनं आपण ऑक्सिजन गॅस मागवत असतो आणि त्याच्याकडनं जो असलेला ऑक्सिजनचा गॅसचा पुरवठा आहे त्याच्यामध्ये कधीच कुठल्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही आहे. आणि जे काही ऑक्सिजन आहे ते मुबलक प्रमाणात आणि जेव्हा जेव्हा हवं त्यावेळेला आपल्याला त्यांच्याकडनं तो ऑक्सिजनचा गॅस आत्तापर्यंत मिळत आहे आणि कधीच कुठल्याच बाबतीमध्ये इव्हन कोविड काळामध्ये पण कधीच ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला कमी पडलेला नाही आहे. आणि हे जे लिक्विड ऑक्सिजन गॅस 480 जे आहेत ते मागच्या वर्षीच्या ज्या आहेत ॲव्हरेज त्याच्यानुसार आपण मागवलेले आहेत. आणि जे काही हे सिलेंडर्स आहे 17,814 जे आहे ते आपण जरी मागणी केलेली असली तरी पण प्रत्यक्षात जो ज्या प्रकारे पुरवठा होणार त्या प्रकारे आपण त्याचं बिल किंवा जे काय अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे जरी आपण एक्स्ट्रा मागवलं असेल तरी पण ॲक्च्युअल जे काही आपण वापर होणार आहे तो त्यानुसारच त्या ज्या काही याचं आहे ते बिल दिलं गेलं जाणार आहे. सन्माननीय ते रेट्स जे आहेत ते आपले जे मेडिकल ऑक्सिजन गॅस मोठे मोठे गॅस सिलेंडर्स जे आहेत त्याची कॅपॅसिटी आहे 10 किलोलिटर आहे, 13 किलोलिटर आणि 20 किलोलिटर आहे. आणि आपण आपल्या सध्यास्थिती आपण वाशी, ऐरोली आणि नेरुळ या ठिकाणी आपल्याकडे ते मोठे गॅस सिलेंडर्स जे आहेत लिक्विड गॅस सिलेंडर्स ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. सन्माननीय महापौर महोदया, मी आणखीन एक प्रश्न विचारला होता की कोपरखेरणा दिघा येथील माता बालरुग्णालय अजून कार्यान्वित नाही आहे तर त्याचंही आपण दिलेलं आहे, मग ते कधीपर्यंत ओपन होणार आहे त्याचंही मला उत्तर देण्यात यावं. सन्माननीय सदस्य, माता बाल रुग्णालय कोपरखेरणा जे आहे त्याचं काही चेंजेस आपण अभियांत्रिकी विभागाकडे आपण प्रस्तावित केलेले आहे. ते चेंजेस झाल्यानंतर आपण माता बाल रुग्णालय आपण कोपरखेरणा चालू करू. दिघा ही माझ्या अंदाजाने आपण दिवाळीनंतर साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपलं माता बाल रुग्णालय दिघा हे चालू व्हायची शक्यता आहे. आणि हे जरी आपण त्याच्यात प्रस्तावित केलं असेल तरी पण जोपर्यंत तो वापर होणार नाही तोपर्यंत त्याचं आपण बिलं पण देणार नाही. सन्माननीय गटनेते हलदनकर. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकातील प्रेक्षक बंधू. विषय क्रमांक 5 सन्माननीय आयुक्त साहेबांनी आणलेला विषय नवी मुंबई महानगरपालिका मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडर टँक भरणी कामी प्रशासकीय मंजूर मिळण्याचा हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. प्रस्तावाला आमचं म्हणजे आम्ही त्याला विरोध करत नाही, याची गरज आहे. परंतु म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी जे सांगितलं की कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं आपल्याला या 17 तासानेच वेटीसला धरलं होतं. तुम्हाला माहीत नसेल, आता जे सन्माननीय सन्माननीय वनमंत्री साहेबांचे OSD तत्कालीन उपायुक्त राजळे साहेब आणि अजून एक उपायुक्त आणि आमचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-2 उपायुक्त आपले बसून असायचे. आपल्याला गॅस पुरवठा ऑक्सिजन मिळत नव्हता. हे आपली जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयाची नव्हती तर इतर रुग्णालयाला सुद्धा गॅस पुरवठा मिळायला पाहिजे होता. त्यासाठी ही मंडळी तिथे त्या ठिकाणी तळ ठोकून बसली होती. त्यांचा अपमान तिथे होत होता. तो अपमान आम्हाला उघडे डोळे पाहत नव्हता. तिथे जाऊन आम्ही कायदा हातात घेऊन मारहाण केली तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दुरा मिळत होते. आणि या 17 तासाला तुम्ही या ठिकाणी म्हणजे त्याला पाठबळ देताय याचा मी निषेध करतो. सन्माननीय महापौर महोदय, ही वस्तुस्थिती या सभागृहाला कळाली पाहिजे. आपण इतक्या सहजतेनं कोविड विसरून चालणार नाही.
मी कौतुक पण करेन आणि एका बाजूला दुसरी बाजू मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. कोविडमध्ये आपल्या सगळ्या डॉक्टरनी सगळ्या स्टाफनी चांगलं काम केलं. आयुक्त सन्माननीय तत्कालीन आयुक्त बांगर साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं. परंतु जे त्रास झालाय, ज्या यातना झाल्यात त्या विसरून चालणार नाही, कारण आम्ही ग्राउंड लेवलला उतरून या ठिकाणी काम करत होतो. आम्ही ज्या वेळेला तत्कालीन विद्यमान आमदार गणेशजी नाईक साहेबांनी ऑक्सिजनसाठी आपला निधी दिला, तो निधी गार्डन मध्ये दिला, आम्ही एक्सेप्ट केलं. जो रस्ता बंद करून त्या ठिकाणी गॅस प्रकल्प उभा केला, आम्ही मंजुरी दिली. आम्ही त्याला विरोध केला नाही. विरोधाला विरोध करायचा नसतो. सामाजिक भावना बांधिलकी जोपासायची असते, टिकवायची असते आणि वाढवायची सुद्धा असते. परंतु ज्या घटना घडलेल्या आहेत त्या शहराच्या बाबतीत त्या विसरूनही चालणार नाही, कारण कोविडने आम्हाला बरंच काही शिकवलंय. आम्ही त्या गोष्टी विसरणार नाहीत. सतरामदास सारख्या गॅस पुरवठा करणारा, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्याने आमच्या उपायुक्तांना सकाळपासून संध्याकाळ असे 10 दिवस बसून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची 24 तासाची ड्युटी झाली होती. आम्हाला पावली नाही. या वेदना आहेत, या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर यायलाच पाहिजेत. म्हात्रे साहेब, आपण त्यावेळेला मला वाटतं वाशी विभागात होतात, परंतु इतर विभागाची जबाबदारी आपल्याला त्याची कल्पना नव्हती. परंतु या कल्पनेतून आम्ही गेलेलो आहोत. आमच्या उपायुक्तांचा अपमान त्या ठिकाणी झाला होता, तो आम्ही सहन केला, करणार नाही असं दाखवून सुद्धा दिला. परंतु आज हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी उशीर का झाला हा माझा पहिला प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी ऑक्सिजन प्लांटेशन आपण चालू केले, परंतु त्याचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला घेता आला नाही. आज डॉक्टर साहेब या ठिकाणी सांगतायत 17 दास कडून आपण ऑक्सिजन घेतोय. ही वस्तुस्थिती आहे की इतर महापालिकेच्या सगळ्या रुग्णालयामध्ये आपण 17 दास कडून ऑक्सिजन घेतोय. मग आपण ऑक्सिजन प्लांट उभं करून काय मिळालं, काय आउटपुट मिळालं, आपण का शासनाच्या पैशाचा अपव्यय आपण या ठिकाणी केला. माझा हा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून महापौरमध्ये आपल्याला आहे आणि प्रशासनाला सुद्धा आहे. कारण त्यावेळेला प्रशासक नेमला गेला असल्या कारणानं त्या ठिकाणी विचारणारा कोण नव्हता आणि उत्तरं देणारा सुद्धा आणि ऐकणारा सुद्धा कोण नव्हता. जी काय मनमानी चालली होती ती शहराच्या हिताकरता होती, आरोग्याच्या दृष्टिकोनातून होती. आम्ही ती सगळी सहन केली. परंतु या ठिकाणी हे जे उपाययोजना आपण करतो ही गरज आहे. हे मी सुरुवातीलाच म्हटलं, आमचा विरोध नाही आहे. पण ज्या घटना घडल्या त्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या तर त्या चर्चेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आल्या पाहिजेत. काळाच्या ओघात वाहून जायचं नसतं. त्या ओघात जे काय घडलं ते लक्षात सुद्धा ठेवलं पाहिजे आणि स्मरणात सुद्धा ठेवलं पाहिजे. असा अपमान कदाचित या ठिकाणी कोणाचा झाला नसेल आणि तो कधी कोणी विसरूही नये. अपमान सगळं सहन केलं जाईल, पण अपमान सहन केला जाणार नाही. या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे. आणि जर तुम्ही प्रकल्प उभा करताना आमचे रस्ते बंद करणार असाल, आमचे गार्डन बंद करणार असाल आणि त्यातून आउटपुट काही मिळणार नसेल तर आम्ही त्याच्यावर बोलणार म्हणजे बोलणारच आणि त्याची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल. या ठिकाणी बोलण्यासारखं आम्हाला आमच्या भगिनींनी काय ठेवलंच नाही, कारण जे काय मी लिहून आणलं त्याचा 100% सगळं त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. पण माझ्या भावना तुमच्या बोलण्याच्या ओघात जे आलं त्याच्यावर मी बोट ठेवून या ठिकाणी बोलतोय. म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं गेलं पाहिजे. समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपण या ठिकाणी काम करतोय, दायित्व निभवतोय आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणातून तर कुठलाच या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये कसलीच किंतु परंतु राहता कामा नये. म्हणून या ठिकाणी आपण जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे तो खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. परंतु उशीर का झाला आणि या उशीर झाल्यानंतर जी मेंटेनन्स होणार ती कोण करणार आणि जे ऑक्सिजन प्लांट आपण उभे केलेले आहेत त्याची मेंटेनन्स कोण करणार आहे. भविष्यामध्ये याची गरज ओळखून आपण काम करतो. आता आपण कॅथलॅब उभं करतोय, परंतु ते कॅथलॅब चालवणार कोण, आउटपुट काय नाही. मला हेच म्हणायचं आहे, जे काय उपाययोजना करतो त्यातून आउटपुट मिळाला पाहिजे म्हणून आपण खर्च करतो. खर्च करताना आपण विचार करत नाही, जनतेच्या हिताकरता आपण हे सगळ्या गोष्टी करतो. ऑक्सिजन प्लांट उभा करून ऑक्सिजन दुसऱ्याकडून विकत घेणार आहोत, मग ऑक्सिजन प्लांट उभा कशाला गेला. काळाची गरज होती म्हणून आपण उभं केलं, पण त्यातून निष्पन्न काहीच नाही झालं. आज पण आपण दुसऱ्याकडनं ऑक्सिजन विकत घेतोय आणि जी प्लांट उभे राहिले त्याची मेंटेनन्स ज्या एजन्सीची होती तो मुदतकाळ सुद्धा संपलेला आहे. मग आता काय स्क्रॅप करायची वाट बघायची का, त्यात सुद्धा काय मिळणार नाही आपल्याला. कारण ती जी गरज होती ना त्या गरजेला आपण अनुसरून काहीच केलं नाही, तिलांजली केली. जे करायला हवं ते केलं नाही. आता वेळ संपल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करतोय. माझा या गोष्टीला विरोध नाही, माझ्या भावना या स्पष्ट सभागृहात आहेत. जे काय आपण करतो किंवा करणार आहोत ते पूर्णत्वास गेले पाहिजे आणि त्यासाठी काही पैशाची तर चिंताच करू नका. श्रीमंत महापालिका आहे,
त्यामुळे आउटपुट काय निघेल त्याची चिंता या ठिकाणी झालं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जनतेच्या हिताकरता रुग्णांकरता या सेवा आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि करतोय. त्यामुळे येणारा दुसरा प्रस्ताव आपण बोलूच, परंतु जे काय आपण करणार आहोत त्यातून आउटपुट मिळायला पाहिजे. मी कॅथलॅबच्या संदर्भात सुद्धा तेच म्हटलंय. कॅथलॅब उभ्या होती झाल्यात सुद्धा, पण आपण आपले उपाययोजना काय केले नाही. काय करायचं म्हणजे आउटसोर्सला द्यायचं, आपण चालवायचं की एखाद्या संस्थेच्यासाठी आपण करायचं, आपण काहीच ठरवलं नाही. म्हणजे आपण करायचं पण त्यातून निष्पन्न काय करायचं नाही हे खेळून काय. म्हणून महापौर महोदय मी आपल्याला विनंती करेन, आपल्या माध्यमातून आयुक्तांना सुद्धा विनंती करेन, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही खेळवाड किंवा खेळखंडोबा या ठिकाणी होऊ देऊ नका. जनतेच्या पैशाचा योग्य वापर जनतेच्या हिताकरता झाला पाहिजे आणि याकरता आपण म्हणजे डॉक्टर साहेब आपल्याला सगळे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर आपण चांगल्या प्रकारे करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महापौर मॅडम. मी महापौर मॅडम मला बोलायचंय. विषय क्रमांक 5 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 5 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 6 सन्माननीय सभागृह नेते मांडते. सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाअंतर्गत सर्व पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्याबाबतचं आयुक्तांचं पत्र देण्यात येतं. बोला सन्माननीय गजरमन. माननीय महापौर मॅडम, आयुक्त साहेब, सभागृहातील सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील सदस्य. महापौर मॅडम, विषयाच्या अनुषंगाने मी बोलते की माझ्या प्रभागात सेक्टर 22 येथील माता बाळ रुग्णालय गेले वर्षभर तयार असूनही अद्याप नागरिकांच्या सेवेसाठी चालू नाही केलेलं आहे. मार्च महिन्यापासून वारंवार सदस्य आपल्याला तक्रार करत आहे की आरोग्य विभागाने काहीतरी ॲक्शन घ्यावे, बट आरोग्य विभागाने अजूनपर्यंत काहीही ॲक्शन घेतलेली नाही आहे. तर नवी मुंबईच्या जनतेशी आरोग्य विभागाने ठेका घेतला आहे का की त्यांच्या आरोग्याशी खेळायचं आहे करून. आणि नवी मुंबई महानगरपालिके येथील वाशी, नेरूळ, ऐरोली येथील 3 रुग्णालय असूनही तेथील कामकाज व्यवस्थित सुरू नाही आहे. तर मग मुंबईतील जनतेच्या आरोग्याच्या रिलेटेड जे ताण पडत आहे आणि जे होणारे त्रास आहे त्या दृष्टिकोनातून महापौर मॅडम मी आपणास आयुक्त साहेब आणि आरोग्याचे जे सभापती आहेत ना, आरोग्य समितीचे सभापती, आपणास विनंती करते की नेक्स्ट 15 डेजमध्ये अगर हॉस्पिटल सुरू झाले नाही तर ज्या नागरिकांच्या आशीर्वादाने ज्या नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी मी सभागृहात उभा आहे ना, तर त्यांच्या आरोग्याखातीर मी उपोषणात बसणार आहे आणि हे जी आपण नोंद घ्यावी. तर आपण मला बोलण्यास संधी दिली त्यासाठी धन्यवाद. सन्माननीय देसाईजी. माननीय महापौर मॅडम, मान्य आयुक्त साहेब, मान्य सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, माझे सर्व सदस्य, पत्रकार बंधू, हा जो ठराव आला मॅडम ना, हा ठराव मी आता आल्यापासून बघतोय. दरवेळी आपण कंत्राटी स्वरूपात डॉक्टर अपॉइंट करतोय, शिक्षक अपॉइंट करतोय. हा सुद्धा आता डॉक्टरांच्या सती झालेला आहे. माझं एकच म्हणणं आहे मॅडम, मार्च 2025ला आपण ह्या संदर्भात भरती घेतलेली महापालिकेने 668 जागांची भरती होती. 84,000 लोकांनी त्याच्यावर अर्ज केलेला, 68,000 लोकांनी ती परीक्षा दिली. माझं म्हणणे 15 महिने झाले आज त्या भरतीला. तुम्हाला आजपर्यंत आपली श्रीमंत महापालिका बोलता, साधे डॉक्टर नाही अपॉइंट करू शकत कायमस्वरूपी. मग दरवेळी आपल्याला ठराव येतो, दरवेळी हा ठराव आहे. मी विचार करतो बोलावं का न बोलावं, काय बोलून तर फायदा नाही. पण तरी काय होतं माहिती आहे का, की वाटतं की ह्या गोष्टीवर मग वाचा कशी फुटणार. मला एवढंच बोलायचं आहे बाबतीत, आयुक्त साहेबांना मला या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे की जी भरती प्रक्रिया जी चालू आहे आता, जी मला वाटतं 17-18 तारखेला त्याची तारीख होती त्यांची, त्याच्यामध्ये काय झालं. कारण त्याच्यामध्ये 211 जागा आहेत ना या आरोग्य विभागाच्या आहेत, म्हणजे महत्वाच्या जागा आहेत. मला एवढंच बोलायचं आहे, 20-25 वर्ष इथे सगळेजण नगरसेवक आहेत. आपण या भरती प्रक्रिया राबवली नसल्यामुळे सगळं होतंय का. बरं, ते झाल्यानंतर अजून सुद्धा आपण भरती प्रक्रिया राबवत नाही का. ज्या जागा निघालेल्या 668 जागा, त्या संदर्भात सुद्धा प्रशासन कुठल्या प्रकारे हालचाल करताना दिसत नाही किंवा सत्ताधारी विरोधक या बाबतीत कुठला निर्णय घेत नाही. मग आपण शेवटपर्यंत कंत्राटी स्वरूपातच
सगळ्या भरती करणार आहोत का, या प्रश्नाचं उत्तर मला आयुक्त साहेबांकडे मिळावं ही विनंती. धन्यवाद. आपण मला बोलायची संधी दिली आणि वेळोवेळी द्या हीच अपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौर मला बोलू उत्तर देतात उत्तर देऊ द्या. आणि वेतन श्रेणी का नाही लावली? आपण वेतन श्रेणी शोक मानधन आपण रद्द केले आपल्या पालिकेत. सन्माननीय महापौर महोदया व सर्व सदस्य, सन्माननीय सदस्य अभिजित देसाई यांनी जो प्रश्न विचारला त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये पेंडिंग आहे ते सध्या आत्ता. तर त्याच्यामध्ये सविस्तर आपण रीतसर ॲफिडेविट केलेले आहेत याच्यामध्ये सध्या सगळे. आणि त्याच्यामध्ये आपण त्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगानेच लवकर भरती आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये आपण काय झालं की आता एक भरती आपण म्हणजे ती प्रक्रियेची परीक्षा पण मागच्या याच्यामध्ये घेतलेल्या, ज्या ज्या आपल्याला टेम्पररी कुठल्याही स्वरूपात ह्या भरती करायच्या नाही आहेत. पुढील भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनानं आपल्याला परमनंट डॉक्टर्स आणि बाकीच्या ह्या संदर्भातल्या नियुक्त्या करायच्या आहेत. आपल्याला सविस्तर मी जरावळांनी सगळी माहिती जरावळांनी देतो, सगळी तपासून झाली की ती सगळी आपल्याला माहिती देतो. जरा वेतन श्रेणीच्या संदर्भात ती प्रक्रिया चालू आहे, ती लवकर होईल. नाही एक मिनिट. हे नियुक्ती प्राधिकरण महापालिका या पदाची, महापालिका तुम्हाला वेतन श्रेणी लावायला सांगते. तुम्हाला प्राधिकरण नियुक्ती प्राधिकरणाचं ऐकायचं नसेल मग कोणाचं ऐकायचं? सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि माझे प्रेक्षक वर्ग, मला हा जो विषय मांडला आहे आज वैद्यकीय याचा, मला तुर्ब्याचा विषय मांडायचा आहे. आज तिथे एवढी लोकसंख्या असताना आमच्या बाल रुग्णालयात एकच डॉक्टर आहे महिलांसाठी. आणि एवढी लोकसंख्या असताना जर लोकांना सांगितलं जातं आहे की तुम्ही नेरूलला जा, आज तिथे डॉक्टर नाही, नर्सेस नाही, वैद्यकीय सेवेचा तर पुरवठा कमीच असतो. मग अशा वेळेस एवढी जर लोकसंख्या आमच्या वार्डामध्ये असताना जर आम्हाला नेरूलला जायचं असेल, त्याच्यावर तुम्ही भरतीची काय प्रक्रिया करणार आहात की नाही याच्यावर मला उत्तर मिळावं ही मी सर्वांना विनंती करते. महापौर महोदयांना मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. विषय क्रमांक 6 मी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 6 सर्वानुमते मंजूर. महापौर महोदया, मला तुर्ब्याविषयी बोलायचं आहे. आज माझ्या तुर्ब्यामध्ये एकच महिला डॉक्टर आहे आणि नर्सेस पण नाहीच आहे, स्टॉप तर नाहीच आहे तिथं. आणि आमच्या सन्माननीय सदस्य, आताच सन्माननीय आयुक्ताने आपल्याला उत्तर दिलं की कोर्टात ते पेंडिंग आहे, त्याच्यानंतर भरती प्रक्रिया राबवणार आहे. तर तेव्हा तुर्भा आणि संबंधित सगळ्याच रुग्णालयामध्ये डॉक्टर भरती होईल. महापौर महोदया, मग तोपर्यंत लोकांनी काय करायचं? ठीक आहे, तो आयुक्त साहेब. सन्माननीय महापौर महोदया, सर्व सदस्य, सन्माननीय सदस्य मॅडमनी जी तुर्भे येथील माता बाल रुग्णालयाच्या संदर्भातली जी समस्या सांगितलेली आहे त्या संदर्भामध्ये वेळ प्रसंगी आम्ही दुसऱ्या रुग्णालयातले काही तात्पुरत्या स्वरूपात आपल्याकडे शिफ्ट करता येईल का त्या संदर्भात तपासून तिकडे कारवाई करतो. त्या संदर्भात विषय क्रमांक 7 सन्माननीय सभागृह नेते मानते. एकत्रच बोलू का? दिल्याप्रमाणे आता दिल्याप्रमाणे बोलू का? तर सभाध्यक्ष महोदय, विषय क्रमांक 7, विषय क्रमांक 8 आयुक्त महोदयांनी नियुक्तीबाबतचं पत्र सभागृहापुढे ठेवण्यात आलं. सभागृहापुढे ठेवण्यात विषय क्रमांक 7 मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 8 मंजुरीसाठी ठेवत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा.
विषय क्रमांक 9 सन्माननीय मागे शहर अभियंत्यांच्या माध्यमातून मागे घेण्यात आलेला आहे, तर तो वगळण्यात येत आहे. विषय क्रमांक 10 सन्माननीय सभागृह नेते माननीय नवी महापालिकेच्या आरोग्य विभागात करार पद्धतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधनावर वैद्यकीय अधिकारी, कोविड काळातील काम केलेले अधिकारी कर्मचारी यांना नवीन नियुक्ती आदेश देण्याबाबतचं आयुक्त महोदयांचं पत्र सभागृह. त्याचबरोबर 11 पण बोलू का? त्याचबरोबर विषय क्रमांक 11 या ठिकाणी सभागृहापुढे आयुक्तांचं पत्र ठेवण्यात येते. सन्माननीय गटनेते हलदनकरजी. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सन्माननीय सचिव महोदय, सन्माननीय अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक बंधू, विषय क्रमांक 10 आणि विषय क्रमांक 12 सन्माननीय आयुक्त साहेबांनी सादर केलेला नवी मुंबई आरोग्य विभागात करार पद्धतीने अर्थात कंत्राट निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात मासिक मानधनावर वैद्यकीय अधिकारी, कोविड काळात काम केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांची नवीन नियुक्ती आदेश देण्याबाबतचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगानं या ठिकाणी मी आपल्याला महापौर महोदय आपल्याला विनंती करतो की ही जी मंडळी आहेत कोविडमध्ये खऱ्या अर्थानं यांनी कोविडवर विजय मिळवण्याकरता प्रामाणिकपणे आपलं आरोग्य धोक्यात घालून काम केलेलं आहे, तर यांचा सन्मान निश्चित स्वरूपात होणं गरजेचं आहे. आपण एका बाजूला 1,10,000 ठोक मानधन देतो, तर दुसरीकडे आपण 75,000 मानधन देतोय, तर मी यांचा सन्मान निश्चित स्वरूपात राखला गेला पाहिजे. म्हणून आपल्या माध्यमातून एक सूचना मांडतो की ज्याप्रमाणे 75,000 या ठिकाणी या MBBS झालेल्या डॉक्टरांना देतोय, त्याच धर्तीवर आपण दुसऱ्या प्रस्तावावर आधी जेव्हा आपण मंजुरी दिली त्या प्रस्तावावर 1,00,000 ठोक मानधनावर 1,10,000चं मानधन निश्चित केलेलं आहे. तर मी याची ही तफावत आहे ती भरून काढावी अशी आपल्याला विनंती करतो आणि याही सुद्धा डॉक्टरांना 1,10,000चं मानधन द्यावं अशी मी या प्रस्तावाच्या अनुषंगाने सूचना आणि विनंती आपल्या महापौरमध्ये आपल्या माध्यमातून आयुक्तांना करतो. साहेब बोला डॉक्टर साहेब. माननीय महापौर मॅडम, महापौर मॅडम, उपायुक्त साहेब, आयुक्त साहेब, या विषय क्रमांक 10च्या अनुषंगानं आदरणीय सभागृह त्यांनी सांगितलं होतं की बाबा जे डॉक्टर आहेत आपण त्यांना टेम्पररी का ठेवतो तर त्यांना वेतनश्रेणी का देत नाही. तर ह्या ठरावाच्या अनुषंगानं 75 ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा वेतनश्रेणी लावावी असे माझं अनुमोदन आहे, सूचना आहे. विषय क्रमांक 10, 11, 12 सन्माननीय सदस्यांनी मांडलेल्या सूचनेप्रमाणे मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. वेतन श्रेणी लागू करून मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक 10, 11, 12 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 13 ते विषय क्रमांक 73 सन्माननीय सभागृह नेते म्हणून डायरेक्ट मंजुरी. विषय क्रमांक 13 ते विषय क्रमांक 73 सन्माननीय तदर्थ समिती सभापती मांडतील. सभाध्यक्ष महोदय, महापालिका कामकाज पूर्व समितीच्या माध्यमातून विषय क्रमांक 13 ते 73 सभागृहाच्या मंजुरीसाठी शिफारसीची सहित हा ठेवण्यात आला आहे. सभागृहाने त्या बाबतीत निर्णय घ्यावा, मंजुरी द्यावी. विषय क्रमांक 13 ते 73 मंजुरीसाठी टाकत आहे. ज्याला मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक बोला मॅडम. सन्मान्य महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त साहेब, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य महापौर महोदया, माझा विषय क्रमांक 26 एअर इंडिया कॉलनी ते राणी लक्ष्मीबाई सर्कल हा मी काँक्रिटीकरणच्या रस्त्यासाठी प्रस्ताव मागच्या सभेमध्ये दिला होता. तदर्थ समितीकडून तो पास होऊन येताना डांबरीकरणाद्वारे सुधारणा करण्यासंबंधी मुख्य रस्ता आहे. मॅडम, माझ्या इथे का त्या मुख्य रस्त्याला काँक्रिटीकरण देण्यात येत नाही याचं मला कारण मिळावं आणि मग आपण तो मंजुरीस टाकावं, अन्यथा त्याला
हे करावं, कारण पुढच्या उद्याच्या सभेमध्ये पण तदर्थ समितीकडनं आलेले विषय आहेत. विषय क्रमांक 40 आहे, विषय क्रमांक 56, 57, 73, 74, 75, 83, 109, 110, 122, 152, 159, 60, 160. मॅडम, हे जर रस्ते जर त्या कॉन्क्रिटीकरणाने होत असतील तर माझ्या ह्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरण का देण्यात येत नाही? मी उद्याच्या दुसऱ्या सभेमध्ये माझे प्रस्ताव आहेत 254 ते 256 मध्ये, ते मी इंटरनल रोड आहेत ते मी डांबरीकरणाने मागणी केलेली आहे. या रस्त्याची मागणी मी TWT ची मागणी केली होती, त्याचं डांबरीकरण का? मुख्य रस्ता आहे, आयुक्त साहेब स्वतः दररोज त्या रस्त्याने ये जा करतायत. माझ्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा कॉलेजेस आहेत, आपलं अग्निशामक दलाचं आहे, आणि 3 वर्षापासून फाईल त्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी आहे. मॅडम, तो कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता का देण्यात येत नाही माझा? त्याचं उत्तर मला मिळावं. सभापती साहेब, ही महापालिका आल्यानंतर आपण जास्तीत जास्त कॉन्क्रीट रस्ते हे जिथे आवश्यक आहेत तिथेच करण्याचं ठरवलेलं आहे. काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे की आपल्या अंडरग्राऊंड सर्व्हिसेस या अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेल्या नाही आहेत. कॉन्क्रीट रस्ता खोदण्याची परिस्थिती आपल्याकडे शहरात कुठेच आली नाही पाहिजे, पण मी आपल्या निदर्शनाला की गोठवलेला कॉन्क्रीट रस्ता खोदण्याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे कॉन्क्रीट रस्ता बनवण्याच्या आधी त्या ठिकाणी तिकडच्या अंडरग्राऊंड सर्व्हिसेस असतात त्याचा विचार हा सर्वप्रथम केला पाहिजे. आपण जो विषय दुसरा म्हटले त्या ठिकाणी काय बोलतात त्याला, ते चौकाचे काम आहे आणि आपल्याकडे डांबरी रस्त्याचं काम हे चांगलं असतं. ज्या प्रकारे आपण डांबरी रस्ता, आता हेड ऑफिसच्या समोरचा डांबरी रस्ता बोला किंवा सेक्टर 17 मध्ये आपण 10 वर्ष आधी आपण डांबरी रस्ता केलेला आहे. आपला सबसॉइल स्टाटा हा चांगला असल्यामुळे कॉन्क्रीटची तेवढी आवश्यकता त्या ठिकाणी तेवढा राहणार. फक्त जिथून ट्रक वाहतूक जास्त आहे, हेवी ट्रॅफिक जास्त आहे, मालवाहू वाहतूक जास्त आहे, त्या ठिकाणी आपण तशी प्रकारची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे डांबरी रस्त्याची. आणि त्यामुळे इतर ठिकाणी देखील जिकडे जिकडे कॉन्क्रीट रस्त्याची मागणी झाली तर समितीने त्या ठिकाणी बघितलं की तिकडे वाहतूक कुठल्या प्रकारची आहे, हेवी वाहतूक आहे की नॉर्मल गाड्यांची आहे, त्या ठिकाणी किती वारंवार खड्डे त्या ठिकाणी पडत आहे, नॉर्मल डांबरीकरणाने त्या ठिकाणी किती वेळापर्यंतचा रस्ता आपण टिकाऊ होऊ शकतो, अशा प्रकारचा सर्व अभ्यास करूनच त्या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक भागामध्ये हा विकास व्हावा या दृष्टीने अनावश्यक खर्च टाळण्याच्या दृष्टीने आपण हा अशा प्रकारचा निर्णय समितीने या सभागृहापुढे घेतलेला. जर सभागृह सांगत असेल तर आपण त्या प्रकारे, पण अशा प्रकारे कॉन्क्रीटमध्ये अनावश्यक असला तर आपण त्या दुसऱ्या भागात देखील तुमच्याकडे दुसरं काही काम असेल त्या ठिकाणी आपण तो निधी वळवू शकतो. पण कॉन्क्रीटकडे केलं तर तिकडे आवश्यकता नाही तर तिकडे निधी जास्त वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आपण एक धोरण या महापालिकेने घेतलेलं आहे. सन्मान्य महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे. हावरे सर्कलच्या समोरचा हावरे मॉल आहे, तिथे दोन्ही बाजूला शाळा कॉलेजेस आहेत आणि तिथे हेवी वाहनं जातात आहेत. सर, उद्याच्या ज्या प्रस्तावामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये ते गावगावठाणातलेही रस्ते आहेत त्याच्यामध्ये, मग आपण तिकडे ट्रक चालतात का गावगावठाणांमध्ये? नाही चालत. हा मुख्य रस्ता, मी दुसऱ्या रस्त्यांची मागणी मी डांबरीकरणाने केलेली आहे, इंटरनल रोड आहेत, मला माहीत आहे सर. आणि ह्याच्यामध्ये 2 चौक, राणी लक्ष्मीबाई चौक आणि स्टर्लिंग कॉलेजच्या समोरच्या चौकाचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याच्यातनं खूप थोडा रस्ता तिथे कॉन्क्रिटीकरणचा वाचतोय सर. महापौर महोदया, माझी विनंती राहील की नागरिकांच्या सुविधांसाठी समितीकडे पाठवा, पुन्हा आम्ही आपण विचार करावा, तो रस्ता कॉन्क्रिटीकरण होईल याचा, एवढीच मी आपणास विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय सदस्या सलूजा सुतार मॅडम यांचा जो प्रस्ताव आहे तो पुन्हा आपण नगररचना तदर्थ समिती महानगरपालिका कामकाज पूरक तदर्थ समितीकडे पाठवत आहोत आणि तो विषय क्रमांक 26 आणि त्या व्यतिरिक्त विषय क्रमांक 13 ते 73 आपण मंजुरीसाठी टाकत आहोत. ज्यांना मंजूर आहे त्याने हात वर करा. विषय क्रमांक मंजूर झालेले आहेत मॅडम, 13 ते 73 सर्वानुमते मंजूर असं मी जाहीर करते. विषय क्रमांक 76 सन्माननीय सभागृह नेते मांडतील. मॅडम, सन्माननीय सभाध्यक्ष महोदय,
सदर बाकीच्यांचं काय पडलं नाही त्यांना. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक आंदोलन नाही, फेकून देऊ सगळं. काय फेकून देणार बोलून टाका. अरे ठराव आम्हाला कशाला द्यायचे, आमच्या एक मिनिट ठराव नाही फेकून काय देणार तर सांगा. ठराव फेकून देणार. फेका तुमचे ठराव तुम्ही ते बाहेर जाऊन अरे आमचे ठराव येत नाही, तुमचे येतात. तुमचे ठराव काय सुद्धा करू शकता तुम्ही, करू शकता. आमचे ठराव फेकायला आमचे ठराव फेकूनच दिलेत का? आमचे ठराव फेकून दिले नाहीत का? सभागृह नेते बोलत होते. कशासाठी आहे? सभाध्यक्ष महोदय, नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छता गृहांसाठी क्षेत्रनिहाय लोकसंख्या, वापरकर्ता संख्या, गरजेनुसार क्षमता निश्चित करून एकसमान वास्तुरचना, उच्च दर्जाची स्वच्छता सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आधारित स्वयंचलित स्वच्छता व्यवस्था, नॅनो सुपर हायड्रोफोबिक संरक्षण कोटिंग, दिव्यांग अनुकूल सुविधा, नियमित देखभाल, डिजिटल निरीक्षण प्रणाली, कार्यप्रदर्शन तपासणी यादी, केंद्रीकृत मॉनिटरिंग प्रणाली तसेच दीर्घकालीन संचालन व देखभाल मानकांसह नवी मुंबई महापालिका सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृह धोरण तयार करून अंमलबजावणी करण्याबाबतचा या ठिकाणी ठराव, हा प्रस्ताव सभागृहापुढे मी ठेवत आहे. सभागृह नेत्यांनी जो प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 76 वर कोणाला बोलायचं आहे का? बोला सरोज मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, आयुक्त महोदय, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, विषय क्रमांक 76 मी बोलू इच्छिते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सामुदायिक स्वच्छतागृहासाठी पब्लिक कम्युनिटी टॉयलेट, क्षेत्रनिहाय लोकसंख्या, वापरकर्ता संख्या, गरजानुसार क्षमता निश्चित करून एक समान वास्तुरचना, युनिफॉर्म डिझाईन, उच्च दर्जाच्या स्वच्छता सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंचलित स्वच्छता व्यवस्था, नॅनो सुपर हायड्रोफोबिक संरक्षण कोटिंग, दिव्यांग अनुकूल सुविधा, नियमित देखभाल, डिजिटल निरीक्षण प्रणाली, कार्यप्रदर्शन तपासणी, केंद्रीकृत मॉनिटरिंग प्रणाली तसेच दीर्घकालीन संचालन व देखभाल मानकांसह नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक सामुदायिक स्वच्छतागृह धोरण ठरवण्यासाठीचा हा प्रस्ताव सन्माननीय सदस्यांनी मांडलेला आहे. तर या प्रस्तावावर बोलत असताना महापौर महोदया, यास आपला जो पालिकेचा संबंधित विभाग आहे, हा जो प्रस्ताव बघून त्यांनी काय तर विभागाचा काही त्यांनी आढावा घेतला आहे का नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा, असा माझा प्रश्न आहे. खरं तर सन्माननीय सदस्यांना अशा प्रकारची ठरावाची सूचना मांडायला लागते, तर मला वाटतं कौतुकच आहे त्यांचं. पण महानगर प्रशासनाला असं नाही का वाटत की आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या नियमानुसार वेतन, पगार आणि भत्ते घेतो, तर मग आपण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जनतेचं काहीतरी देणं लागतं की नाही? मग या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना आढावा घेणं गरजेचं आहे की नाही, याची जाणीव तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ठेवावी. अशा प्रकारची सूचना मांडायला लागते. मग अशा प्रकारचा अभ्यास प्रशासन का नाही करत, हा माझा थेट प्रशासनाला सवाल आहे महापौर महोदय आपल्या माध्यमातून. कारण मला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका एक क्षेत्र झोपडपट्टी, सिडको वसाहत, औद्योगिक क्षेत्र, IT क्षेत्र, बिझनेस पार्क आदींनी व्यापलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आणि त्या अनुसरून स्वच्छता प्रणाली विविध स्तरावर नैसर्गिक आणि स्वयंचलित यंत्रणेद्वारे राबवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला सारख्या सदस्यांना तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची वेळ येते. खरोखर ही मोठी गांभीर्याची गोष्ट आहे महापौर महोदया. हे युग आपलं डिजिटल असल्यामुळे अशा प्रकारच्या सूचना आपल्याला मांडायला लागते, खरोखर आहे. परंतु आपण जर बघितलं की या धोरणाबाबत जर बघितलं असं तर महापौर महोदया, मी काही या प्रस्तावाच्या अनुषंगाने मी काही सूचना मांडू इच्छिते की आता हा जो प्रस्ताव मांडलेलाच आहे, परंतु आपण जर धोरण राबवत असाल तर माझी पहिली सूचना असेल की या सर्व
जिथे जिथे आपल्या नवी मुंबई पालिका क्षेत्रात आपण सार्वजनिक जे शौचालय करणार आहोत तर तिथे सोलार पॅनल बसवण्यात यावे, जेणेकरून आपली विजेची बचत देखील होईल महापौर महोदया. त्याच्यानंतर माझा आणखीन एक सूचना अशी असेल की जेव्हा महिलांसाठी आपण टॉयलेट उभारू तर त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड मशीन बसवण्यात यावा. आणि आपण जिथे इलेक्ट्रिक चार्जिंग आता स्थानके तयार झालेली आहेत तर त्या ठिकाणी देखील टॉयलेट उभारावे, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. कारण आपण बघतोय की जेव्हा वाहनं चार्जिंगसाठी उभे असतात तर तिथे बरेच लोक पण नागरिक बाहेर येत असतात, त्यामुळे या ठिकाणी याचा समावेश करण्यात यावा. त्याप्रमाणे जिथे जिथे आपण महिला सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावं तर तिथे महिला सुरक्षा रक्षक किंवा महिलांना ते जे आहे ते महिलांना चालवण्यासाठी देण्यात यावे, जेणेकरून या माध्यमातून महिलांची सुरक्षितता देखील राखली जाईल महापौर महोदया. आणि आणखीन एक माझं असं मागणं आहे की आपलं जे पाम बीच मार्ग आहे त्या पाम बीच मार्गावर देखील एक असं शौचालय उभारण्यात यावं. कारण आपण बघतोय की येताना अनेक जण तिथे वाहनं थांबून लघुशंका करत असताना आपल्याला बरेचदा आपण पाहण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सायन पनवेल व ठाणे बेलापूर मार्गाचा देखील संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वे करावा. आणि जे आपले उद्यान आहेत महापौर महोदया तिथे मोठमोठे उद्यान आहेत त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त टॉयलेट उभारण्यात यावी. आता तुम्ही जर उदाहरण घेतलं तर आपलं नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई आहे, तिथे जवळजवळ 2.5 किलोमीटरचा पट्टा आहे महापौर महोदया आणि या ठिकाणी एकच टॉयलेट आहे. तर त्यामुळे अनेकदा नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि ते दिसतंय आपल्याला सगळं डोळ्यासमोर, त्यामुळे तिथेही उभारण्यात यावं. त्याचप्रमाणे महापौर महोदया आपलं जे हॉस्पिटल्स आहेत, ज्या खाजगी पालिका रुग्णालयाच्या ज्या हॉस्पिटल्स आहेत आपल्या तर तिथे हॉस्पिटलच्या समोर फॉर एक्झाम्पल आपण अपोलो हॉस्पिटल घेतलं तर तिथे अनेक नागरिक येत असतात, तिथे देखील टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, तर त्याचा देखील यात समावेश करण्यात यावा. आणि महापौरमध्ये आणखीन एक आपल्या नवी मुंबईच्या ज्या शाळा आहेत तर त्या ठिकाणी देखील आपला शौचालय उभारणं गरजेचं आहे. अनेक पालक विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी तिथे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी येत असतात, तर तिथे देखील शाळेच्या ठिकाणी देखील शौचालय उभारणे आवश्यक आहे. तर या प्रस्तावाच्या माध्यमातून मी अनेक सूचना महापौर महोदया मांडलेल्या आहेत. आपल्या महोदयांना आपल्या माध्यमातून आयुक्तांना सांगू इच्छिते की ह्या ठिकाणी त्याचा विचार करण्यात यावा. धन्यवाद. सन्माननीय अपर्णा गौते मॅडम. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, विषय क्रमांक 76 ह्या विषयावर बोलत असताना सन्माननीय महापौर महोदय, मुळात हा प्रस्ताव खूप चांगला आहे ज्याची आम्ही बरेच दिवस कदाचित वाट बघतोय, पण मला पण काही सांगायचं आहे. कारण पब्लिक टॉयलेट जे आहेत ते मोस्ट ऑफ वापरले जातात MIDC एरिया असू दे, झोपडपट्टी किंवा गावठण क्षेत्र, जिथे घरांची एरिया जो असतो घरांचा तो फार लहान असतो. हे मला मान्य आहे की माननीय पंतप्रधान साहेबांनी हागणदारी मुक्त भारत करावा यासाठी प्रत्येकाला घरोघरी शौचालय बांधण्याकरिता पैसे अलॉट केले होते. काही लोकांनी बांधले ज्यांचं घर लहान आहे त्यांना सार्वजनिक शौचालय वापरायला लागतात. आणि मी थोडंसं तुम्हाला सांगण्याची तसदी घेते आहे की झोपडपट्टी प्रभागामध्ये जे शौचालय आहेत त्या शौचालयांची अवस्था एवढी वाईट आहे. काही ठिकाणी जिथे जागा नव्हत्या तिथे महापालिकेने कंटेनर टॉयलेट्स उभे केले, काही ठिकाणी G+1 बांधले, काही ठिकाणी बैठी शौचालय. जी चांगल्या पद्धतीने बांधलेले टॉयलेट आहेत त्याला जवळपास 20-25 वर्ष झाली आणि आत्ता त्यांची परिस्थिती दुरावस्था एवढी वाईट आहे. गेली 4 ते 5 वर्ष मी असेल किंवा माझ्यासारखे बरेच नगरसेवक असतील पाठपुरावा करता आहेत की त्यांचं लिकेज होतं आहे, त्याची दुरुस्ती करा, त्यातली भांडी तुटलेली आहे, लाईट गेलेली आहे, नळांची अवस्था खराब आहे. परंतु याकडे महापालिका पूर्णपणे कानाडोळा करते. कंटेनर टॉयलेटची साधी गोष्ट सांगायची झाली मॅडम तर माझ्याकडे साठेनगर आहे, रामजी आंबेडकर नगर आहे. साठेनगरची परिस्थिती मॅडम एवढी वाईट आहे. आता इथे सगळेच म्हणतात श्रीमंत महानगर, श्रीमंत महानगरपालिका. आता खरी परिस्थिती आपल्याला आणि आयुक्तांना आणि कॅफांना माहिती आहे की खरंच आपण श्रीमंत आहोत की नाही आहे. कारण मॅडम साठेनगरमध्ये टॉयलेट जे आहे सभागृहामध्ये सांगते मी, छत्री घेऊन बसावं लागतं एवढं लिकेज आहे. ही आपल्या महानगरपालिकेची आजची अवस्था आहे.
आणि त्या कंटेनर टॉयलेटबद्दल मी दर 2 महिन्याने पत्र देते, परंतु आज तगायत त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. आणि हे मी जाणीवपूर्वक या सभागृहामध्ये सांगते. म्हणजे हे एवढं दुर्लक्ष का आपण करतोय? झोपडपट्टी प्रभागातले लोक टॅक्सपेअर नाही आहेत का? हा ठराव येण्यापर्यंतची आपण वाट बघायची आहे का? की म्हणजे सभागृह नेत्यांना याची जाणीव व्हावी आणि त्यांनी असा एखादा ठराव आणावा, तोपर्यंत ते डिपार्टमेंट काय करतंय? आपल्याला महिला बालकल्याणतर्फे आपण महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जातो देशाच्या, आणि आमचं एक सौभाग्य की आम्हाला सभागृह नेत्यांनी ह्यावेळेला वियतनामला गेले. प्रत्येकजण बाहेर फिरायला जातं. जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो ना, ॲज कम्पेअर टू प्रत्येकजण म्हणतं की नवी मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. विचार करण्यासारखी गोष्ट मॅडम, जेव्हा व्हिएतनामसारख्या शहरामध्ये आम्ही गेलो, तिथे आम्ही पाहिलं की प्रत्येक थोड्या अंतराने जिथे बसस्टॉप आहे, जिथे मार्केट आहे, तिथे शौचालय आहे. आणि शौचालय एवढे सुंदर आहेत की तुम्ही तिथे खाली मांडी घालून बसू शकता, तुम्हाला काही अंतरायची गरज नाही. आपल्या शौचालयामध्ये, पेड शौचालयामध्ये सुद्धा नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ येते. म्हणजे अगदी साडी नेसणारी बाई असेल किंवा कोणती बाई असेल, सगळं असं जवळ घेते आणि त्या शौचालयामध्ये जाते. ही आपल्या नवी मुंबईतल्या शौचालयांची, सार्वजनिक शौचालयांची अवस्था आहे. बरं, तक्रार दिली तर त्या तक्रारीचं काय होतंय? कोणी विचार केलाय का याचा? कोणीही या गोष्टीकडे विचार करत नाही. कारण इथे असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. आणि ते स्वतंत्र स्वच्छ, आमच्याकडे इलेक्शनच्या वेळेला प्रत्येकाने फॉर्म भरला आणि त्या फॉर्ममध्ये लिहिलंय की मी स्वच्छतागृह वापरतोय. जे सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात त्यांची कधी कोणी मानसिकता समजून घेतली का? की काय मानसिकतेमधना तो माणूस त्या शौचालयामध्ये जात असेल, काय त्रास भोगत असेल. बरं, गेलं तर सगळं ओलं. मॅडम, माझी या सभागृहाला विनंती आहे, एवढा सुंदर प्रस्ताव आणला आहे, त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाही. फक्त एवढीच विनंती आहे की प्रत्येक बसस्टॉप बघून, जसं मागे सभागृह नेत्यांनी विषय घेतला होता ते महापौर असताना, की ई टॉयलेट सगळीकडे बांधावेत. पण ते ई टॉयलेट फार कमी पडले, कारण संख्या त्याची खूप कमी आहे आणि लोकांना कदाचित त्याचा वापर. सार्वजनिक शौचालय प्रत्येक बसस्टॉपच्या शेजारी बांधावेत आणि जे यात लिहिलेले आहेत त्यानुसारच. लोकसंख्या किती वापरात घेते त्याची, त्या लोकसंख्या जसं आपण UHP देतो त्याच हिशोबाने आपण शौचालयही द्यावे. खरंच ते केअरटेकर नीट सांभाळतात आहेत का? जर केअरटेकर लायबल नसेल तर नका करू. आणि सरोज पाटील मॅडमनी एक जो विषय घेतला त्या मताशी मी सहमत आहे की महिलांचं स्वच्छतागृह हे महिलांनीच साफ करावं. कारण पुरुष सकाळीच जातात, साफ करतात, त्यानंतर त्या शौचालयात एकही माणूस फिरकत नाही. मग महिलांनी काय करायचं? बरं, तिथे डस्टबिन ठेवायला हवे, ते डस्टबिन सुद्धा तिथे ठेवले जात नाही. तुम्हाला टिश्यू टाकायचं असेल, दुसरं सॅनिटरी पॅड टाकायचं असेल किंवा अजून काय टाकायचं असेल, ते टाकायचं कुठे? मग ते एखाद्या कोपऱ्यात किंवा बाथरूमच्या मागे दरवाजात. हे अशी अवस्था आहे मॅडम. हे मला सांगताना फार वाईट वाटतं की सभागृहामध्ये मी महिला असताना हे मी बोलते, परंतु ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा आम्ही जातो ना सार्वजनिक शौचालय कसे आहेत बघायला, तेव्हा आम्हाला पुरुष सहकाऱ्यांना बाहेर ठेवावं लागतं आणि महिलांना जाऊन बघावं लागतं. इव्हन चोकअप किती झाले हे सुद्धा आम्हाला पाहावं लागतं. हे सुद्धा नगरसेवक काम करतात. मग आपले अधिकारी काय करतात? तर मॅडम, 24 तास टॉयलेट ओपन असावे, 24 तास तिथे केअरटेकर असावा, महिलांसाठी वेगळा आणि पुरुषांसाठी वेगळा. पैसे घ्यायला एकच माणूस बसलेला असतो. आणि सॅनिटरी पॅडची सुद्धा एवढी वाईट अवस्था आहे मॅडम. सॅनिटरी पॅड जो तो केअरटेकर चालवतो त्याच्याकडे सॅनिटरी पॅड असतात. मी सभागृहात स्पष्ट बोलली, पाटील मॅडम सभागृहात स्पष्ट बोलल्या, शिर्के मॅडम बोलतात, पण सगळ्याच महिला सॅनिटरी पॅड विषयी नाही बोलत. त्या बसलेल्या माणसाकडे सॅनिटरी पॅड कसं मागणार? हा विषय पण महत्वाचा आहे मॅडम. मी मागे सुद्धा बोलली की सगळ्या ठिकाणी सॅनिटरी पॅड असायला हवे, शाळा असू दे, पालिका असू दे, कुठेही असू दे. कारण हे मागणं फार सोपी गोष्ट नाहीये. मेडिकलमध्ये गेलो तर आपल्याला रॅप करून देतात, तेही ओपन नाही देत, तर मागायचं कसं? तर याही गोष्टीचा गांभीर्यपूर्ण विचार करावा. दुसरी गोष्ट अशी आहे मॅडम की जर प्रत्येक ठिकाणी
स्कॅनर जसा ठेवला जातो तसं एक तक्रार करण्यासाठी सुद्धा ऑनलाईन पोर्टल ठेवण्यात यावं की हे शौचालय या ठिकाणचं पैसे घेऊन सुद्धा साफ केलं जात नाही, जेणेकरून तो जर माणूस काम करण्यासाठी योग्य नसेल तर त्याला काढून दुसऱ्याला तिथे रिप्लेस करता येईल. तर योग्य जसं आपण बाहेर गेल्यानंतर बघतो आपल्याला छान वाटतं की बाबा पहिल्यांदा शौचालय नीट आहे, यात लिहिलेलं आहे सन्मानपूर्वक वागणूक असायला हवी. तर तिथे गेलं ना की सन्मान कुठेच दिसत नाही त्या टॉयलेटमध्ये. त्यामुळे प्लीज माझी विनंती आहे की हा प्रस्ताव आहे असाच्या असा इम्प्लिमेंट करावा आणि प्रत्येक ठिकाणी किमान महिलांना जाण्याकरिता सोय व्हायला हवी, कोणाला उघड्यावर जाण्याची वेळ येऊ नये अशी आपल्याला विनंती करते. आणि जे आमच्या दिघ्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे 1 नंबर वॉर्डपासून ते 8 नंबर वॉर्डपर्यंत 9-10 जे काही दोन्ही पॅनलमध्ये वॉर्ड्स आहेत त्या सगळ्या ठिकाणी जे दुरावस्थेत शौचालय आहेत त्या सगळ्यांचं रिपेअरिंग किंवा नवीन कन्स्ट्रक्शन करावी अशी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. आता सॅनिटरी पॅड बद्दल बोलल्या त्या एकच सांगू इच्छिते की आपल्या महापालिकेमध्ये देखील आता त्यांनी स्पष्ट खुलासा केलेलाच आहे, पण आपल्या महापालिकेत देखील नाही आहे मॅडम, याची नोंद घेण्यात यावी. नक्की मॅडम, मी ऑलरेडी या संदर्भात सूचना त्यांना दिलेल्या आहेत. सन्माननीय घरत साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव, सन्माननीय सगळे सहकारी पत्रकार बंधू आणि प्रेक्षक, नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक सामुदायिक स्वच्छताचे एक नवीन धोरण गटनेते सागरजी नाईक साहेबांनी आणल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि या नवी मुंबई क्षेत्रामध्ये स्वच्छतागृहाच्या धोरणाच्या माध्यमातून आम्ही काही देणं लागतं हे त्यांनी दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा आभार. पण महापौर मॅडम, काही शौचालय ग्राम पंचायत कालीतले आहेत तिथे जमिनीचा स्टेटस नाही आहे. जमिनीचा स्टेटस नसल्यामुळे टाउन प्लॅनिंग ते प्लॅन पास करत नाही, म्हणून त्यांनाच रिपेरिंग दाखवत गेले कित्येक वर्ष 25 वर्ष तेच शौचालय रिपेरिंग करतायत आणि मोडकली झालेत. तर ते धोरण जेव्हा येईल त्या धोरणामध्ये काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जे शौचालय आहेत त्यांचे सगळे स्टेटस आहेत बरोबर, पण आमच्यासारख्या ग्रामपंचायत कालीनचे जे शौचालय आहेत त्यांना जमिनीचा स्टेटस नसल्यामुळे ते चेंज ऑफ यूज न केल्यामुळे त्याच्यामुळे ते प्लॅनमध्ये टाउन प्लॅनिंग पास करत नाही, म्हणून नवीन ते बनत नाही. त्याच्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून त्या सगळ्यांना कसं आपल्याला सामावून घेता येईल, टाउन प्लॅनिंगमध्ये कसं आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल हा विचार निश्चित करावा अशी विनंती. कारण आमच्या गावामध्ये 4 शौचालयामधला एक चोरीला गेला, एक शौचालय चोरीला गेला, 3च राहिलेत. त्यातला पण एक असंच पडलंय. त्याची आमचे सन्माननीय शिवराम पाटील साहेबांनी त्याच्यावर खूप टीका केली, तर तेही त्याच माध्यमातून रखडलेलं आहे. की त्याचं स्टेटस नाही आहे. म्हणून या धोरणाच्या अनुषंगाने त्याचं स्टेटस तयार करावं आणि जो चोरलेला गेलेला आहे त्याचा शोध घेऊन पोलीस कंप्लेंट करून त्याला परत मिळवावं अशी विनंती. धन्यवाद. सन्माननीय सभागृह नेते, या ठरावावर सभागृह नेते आता माहिती देतील, त्याच्यात काही तुम्हाला पहिला माहिती देऊ ना. सन्माननीय सभागृह नेते माहिती देतील, त्याच्यात काही कमतरता वाटत असेल तर त्याच्यावर तुम्ही बोला. कसं आहे, हा पहिला टप्पा आहे. हा आपण एकंदरीत एक जबाबदारी आपण नवी मुंबई महापालिकेच्या वतीने या नवी मुंबई शहराच्या नागरिकांची घेतोय. आपण जबाबदारी झटकत नाही होत, जबाबदारी आपल्या स्वतःवरती त्या ठिकाणी घेतो. त्या अनुषंगाने आपण प्रस्ताव घेतो. मागे काय झालं ते आपण त्याच्याकडून शिकायचं आहे, त्याविषयी तक्रार नाही करायची आहे. की त्या मागे ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत, ज्या कमतरता राहिल्या त्याच्यावर शिकायच्या, ती तक्रार न करता आपण त्या दुरुस्ती करून घ्यायच्या आहे. या अनुषंगाने मी हा प्रस्ताव सभागृहापुढे मांडलेला आहे. यापूर्वी नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी किती शौचालय असले पाहिजे, कुठे असले पाहिजे, कशा पद्धतीचे असले पाहिजे, अशा प्रकारचा आराखडा काय मागील काळामध्ये बनला गेलेला नाही. काही गार्डन्समध्ये शौचालय पाहिजे, काही रस्त्याच्या कडेला पाहिजेत, काही बस स्टॉपच्या इकडे पाहिजेत, थांब्यावर पाहिजेत, झोपडपट्टी एरियामध्ये पाहिजेत. असा या महापालिकेने सभागृहाने निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक सदस्याने त्या बाबतीत सूचना केली पाहिजे की आपापल्या प्रभागामध्ये कुठे कुठे शौचालय असली पाहिजे. तसा आराखडा
हा प्रशासनाकडून तयार करून आणावा, त्याची SOP असावी, त्याचं मेंटेनन्सची काय SOP असावी, अशा प्रकारचा तो अभ्यास करून सगळी माहिती घेऊन पुन्हा सभागृहापुढे येण्याचा हा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. मग जेव्हा ती विविध माहिती प्रस्तावामध्ये वाचली असेल तुम्ही, त्या अनुषंगाने पुढील सभेपर्यंत जर प्रशासनाने आणला तर मग आपलं सॅनिटरी नॅपकिनचा विषय असेल किंवा डिझाईनचे सॅम्पल जर आपल्याकडे आणले, काही ठिकाणी बघतो काही लाकडी टॉयलेट्स काही ठिकाणी बनवलेले आहेत, काही अतिशय छोटे छोटे कंटेनर टॉयलेट, एवढी श्रीमंत महापालिका आपण आणि अशा प्रकारचं दुय्यम दर्जाचे शौचालय असणे आपल्या शहरासाठी देखील शोभनीय नाही. आपण स्वच्छतागृह बोलतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये शौचालय असावे अशा प्रकारचं धोरण पहिल्यांदा या भारत देशामध्ये आणलं. त्या माध्यमातून घरोघरी शौचालय निर्माण व्हायचं काम सुरू झालं. पण या ठिकाणी एकही सदस्य आपण सार्वजनिक शौचालयामध्ये स्वतः वापर करू शकतो का असा प्रश्न होतो. आणि प्रत्येक नवी मुंबई शहरामधला महानगरपालिकेच्या मालकीचा प्रत्येक शौचालय हे ते उपस्थित प्रत्येक नगरसेवक स्वतः जाऊन त्याचा वापर करू शकतो. अशा दृष्टीने त्याचं बांधकाम आणि त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे आणि तशा प्रकारची SOP मानांक तयार झाले पाहिजे. त्यासाठी त्याचं निरीक्षण झालं पाहिजे. आता काय होतं, 1 रुपया देऊन किंवा काही लोक त्या ठिकाणी राहतात, तर अशा प्रकारे चुकीची कामं त्या ठिकाणी होतात आणि ते मेंटेन देखील होत नाही. शौचालयाच्या बाहेरूनच त्या ठिकाणी शौचालयाची गरज असते, ती वापर न करण्याची त्या ठिकाणी ते लागतं, वापरू शकत नाही. आणि त्यामुळे हा आराखडा बनवण्यासाठी सभागृहापुढे ठराव केलेला आहे. याच्यामध्ये अधिक माहिती प्रशासनाकडून काय मागवणं अपेक्षित आहे प्रस्तावाच्या मध्ये ती आपण सभागृहाने मागितली पाहिजे. याच्यामध्ये काय काय गोष्टी राहिलेल्या आहेत, मग जेणेकरून पुढच्या सभेमध्ये सभागृह म्हणजे प्रशासन या बाबतीत एक धोरण प्रस्ताव SOP त्यांच्या माध्यमातून मॅप नकाशा सहित की कुठल्या भागामध्ये कुठे टॉयलेट असले पाहिजे, किती सीटचं असलं पाहिजे, झोपडपट्टी भागामध्ये कशा प्रकारे असलं पाहिजे, स्नानगृह कसं असलं पाहिजे, अशा प्रत्येक बाबतीचं एक आराखडा. ही प्रथम जबाबदारी ही नवी मुंबई महापालिकेची आपली आहे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने त्या ठिकाणी स्वच्छतागृह आणि शौचालय उपलब्ध करून देणं, इथे येण्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये ज्या कुठल्या गोष्टी राहिल्या असतील तर प्रस्तावामध्ये तर त्या तुम्ही आता सूचना द्या आणि त्या पद्धतीने प्रशासन सभाध्यक्ष महोदय आपण आयुक्त महोदयाला त्या ठिकाणी सूचित करावं की या दृष्टीने लवकरात लवकर नवी मुंबईचा सर्व कसं, कारण की आम्ही तदर्थ समितीमध्ये विविध ठिकाणी टॉयलेट बांधावं असा विषय त्या ठिकाणी ठराव मांडले. त्यामुळे टॉयलेट ही कुठल्या प्रभागाशी फक्त निगडीत बाब नाही, तर प्रत्येकाच्या प्रभागाशी निगडीत बाब आहे. जसं आपण तलाव विजन घेतलं, स्मशान विजन घेतलं, स्कूल विजन घेतलं, तसं टॉयलेट विजन देखील आपण शौचालय विजन देखील या माध्यमातून घेत आहोत, जेणेकरून नवी मुंबई शहरातलं शौचालय हे सज्ज सुविधायुक्त त्या ठिकाणी राहील. अशा प्रकारचं मी काही सूचना मांडायची मी सदस्यांना विनंती करतो. मॅडम, सन्माननीय सदस्यांनी त्या संदर्भात सूचना, मी ज्यांची नावं आहेत त्यांनी सूचना फक्त या संदर्भात मांडाव्या. सन्माननीय सदस्य नरबागे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, सागर नाईक साहेबांनी हा प्रस्ताव खूप चांगला आणलेला आहे. त्याच्यामध्ये खूप चांगलं सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी पण माझ्या प्रभागात झोपडपट्टी भाग असल्यामुळे दुर्गामाता नगर इथे कंटेनर टॉयलेट आहे, पण ते टॉयलेट इतकं अस्वच्छ आहे, त्याच्या बाजूने सर्व मलनीसारण ते वाहत आहे. माझ्याकडे रोज सकाळच्या फोटो येत असतात. वारंवार तक्रार करूनही त्यावर काहीच केले जात नाही. संभाजीनगर आणि दुर्गामाता नगर इथले जुने झालेले आहेत ते टॉयलेट, पण त्याची आता गळती चालू झालेली आहे आणि अस्वच्छता आहे तिथं डस्टबिन नाही आहे आणि सर्व प्रकारचे तिथं कमतरता आहे. त्या कमतरता ह्या प्रस्तावाच्या माध्यमातून भरून निघतील. आणि शाळा क्रमांक 4 आहे तिथे त्या शाळेतलं टॉयलेट हमेशा चेकअप होत असतं. मी त्याविषयी बोललेली आहे, पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे.
पण शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात की शाळेचं अत्यंत गरजेचं आहे ते टॉयलेटही त्याचे चेकअप काढून त्याचं कशामुळे होत आहे याची पूर्ण चौकशी करून ते स्वच्छता करण्यात यावी आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सर्व सन्मानित सदस्य, सागर नाईक साहेबांनी जो ठराव आणला आहे खरोखर खूप चांगला असा ठराव आहे. पण मॅडम मी सांगू इच्छितो का आज नवी मुंबईतील आपण बाथरूम बघाल तर गर्दुल्यांचे अड्डे बऱ्यापैकी. तर आज मी माझ्या प्रभागाची समस्या म्हणतो आहे. आज माझ्या प्रभागात जर बाथरूम जाऊन पहिला मजला बघितला तर त्या ठिकाणी गर्दुल्लेच असतात आणि खरोखर याच्या मुलं आजूबाजूचे जे नागरिक त्या ठिकाणी राहत असतात तर त्यांना खूप असुरक्षितता होत असते आणि खरोखर एखादी महिला असेल किंवा रात्री किंवा अपरात्री खरोखर जाण्यासाठी त्या ठिकाणी घाबरेल कारण की त्या ठिकाणी बहुतांश लोकही गर्दीलाच बसलेले असतात. तर सुरक्षतेच्या कारणास्तव ही बाब लक्षात घ्यावी. तसेच आज प्रभागात माझ्या प्रभागात 5 ते 6 बाथरूम आहेत. नेरुळगाव सेक्टर 20मध्ये ग्रामपंचायत कालीन आहेत. तर महापौर मॅडम ज्या बाथरूमचा वापर होत नाही बरेच ठिकाणी आमचे ग्रामस्थ नागरिक मागणी करत असतात तर या बाथरूमचा वापर होतो त्या बाथरूम या ठिकाणी ठेवला आहे का. तर मागे मी त्या ठिकाणी मी पाहणी केली होती बरेच बाथरूमचा त्या ठिकाणी वापर होत नाही. तर अशा बाथरूमचा वापर आपण बदल काय होऊ शकते का आपण हे बघायला पाहिजे. आज गावठांमध्ये बरीचशी लोक बाहेरून आलेली आहेत. आज लहान लहान घरं आहेत गायिकांची कुणाला अभ्यास करायला त्या ठिकाणी जमत नाही तर त्या ठिकाणी आपण त्याचा वापर बदल करून अभ्यासिका करू शकतोय का हेही पाहणं गरजेचं आहे. तसेच माझ्या प्रभागात ग्रामपंचायत बाथरूम होतं ते बाथरूम बंदच आहे. बंद म्हणजे जागा मोकळी आहे तर त्या ठिकाणी बाथरूम न बांधता त्या ठिकाणी एक अभ्यासिका किंवा ग्रंथालय बांधता येतात हीच मी या ठिकाणी सूचना करतो. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. सन्माननीय सदस्य शशिकांतजी भोईर साहेब. सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी एक अत्यंत सुंदर आणि सामान्य नागरिक गरीब नागरिकांसाठी जो प्रस्ताव आणलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खरोखर धन्यवाद व्यक्त करेन. महापौर महोदया, की सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती काय याच्याबद्दल अनेक सदस्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. निश्चितपणे नवी मुंबई महानगरपालिकेने 2000 सालाच्या नंतर RCC पद्धतीचे शौचालय या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला आणि अनेक गावांमध्ये तशी शौचालय उभी राहिली. त्यांना आज 25 वर्षे झालेली आहेत आणि अशा 25 वर्षे झालेल्या शौचालयांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे. अनेक ठिकाणी आता गिरीश यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी गर्दोल्यांचं साम्राज्य झालेलं आहे. तर ते त्या खऱ्या अर्थाने खरं आहे आणि त्याच अनुषंगाने त्या शौचालयांची जी काही साफसफाई होते तर त्या साफसफाई करणारे काही त्या ठिकाणी कर्मचारी आहेत किंवा त्यांनी माणसं नेमलेली आहेत ती त्या प्रकारच्या उद्योगामध्ये गुंतलेली आहे आणि त्यांना जे काही महानगरपालिका एका टॉयलेटला 10,600 रुपये देते आणि बाकीच्या नंतर त्या तिकडच्या लोकांकडनं ते 2 रुपये त्या ठिकाणी वसूल करतात. काही लोकांकडनं पासेसच्या माध्यमातून पैसे वसूल करतात. तर मी या ठरावाच्या अनुषंगाने सांगेन की आता जे काही नवीन धोरण असेल त्याच्यामध्ये महानगरपालिकेने त्यांना वाढीव निधी दिला पाहिजे आणि त्या ठिकाणी तो मोफत असला पाहिजे. त्या लोकांकडनं त्यांनी पैसे घेतले नाही पाहिजे. मग पैसे न घेतल्यामुळे आणि महानगरपालिकेने वाढीव दिल्यामुळे त्या ठिकाणी जे काही साफसफाई कर्मचारी असतील किंवा जे चालवतात टॉयलेट साफ करण्याचं काम करतात त्यांना जर चांगले निधी पगार मिळाला तर त्या ठिकाणचे जे काही उद्योग बाकीचे असतात ते बंद होतील आणि त्या ठिकाणी मोफत असं शौचालय नागरिकांना मिळेल. कारण त्या ठिकाणी 2 रुपये सुट्टे आता कुठून आणणार त्याच्यामध्ये मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी अनेक वाद पण होत असतात. तर ते मोफत शौचालय करावे आणि स्वच्छ नीटनेटके शौचालय करावे. दुसरी माझी सूचना अशी आहे की ठाणे बेलापूर रोडवरती पहिले टॉयलेट्स बनवले गेले होते आणि ते संपूर्णपणे खराब झालेले आहेत आणि ते म्हणजे महापालिकेने बऱ्याच ठिकाणचे काढून पण टाकलेले आहेत. परंतु त्याच्या ठिकाणी नवीन व्यवस्था काही महानगरपालिकेने उभी केलेली आहे. तर त्या ठिकाणी स्थानिक लोकांना सुद्धा त्याचा म्हणजे उपयोग होत नाही मिळत नाही आणि त्याचबरोबर जे काही प्रवासी आहेत त्या प्रवासी लोकांची फार कुचंबणा होते. कारण पूर्वी ठराविक अंतरावरती हे टॉयलेट्स उभे केले होते परंतु आज त्या ठिकाणी ते टॉयलेट नसल्यामुळे लोकांना त्या ठिकाणी टॉयलेट्स पुन्हा एकदा चांगले टॉयलेट आणि भक्कम म्हणजे कंटेनर टॉयलेट्स ते साफ करताना अनेक अडचणी होतात, लवकर सडतात
तर जे काही डिझाईन बनवाल ते परमनंट असलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ते स्वच्छतेच्या अनुषंगाने असलं पाहिजे. म्हणजे ते रोज साफ करताना त्या ठिकाणी लोकांना पटकन चांगल्या पद्धतीचं टॉयलेट त्या ठिकाणी मिळू शकेल. कारण कंटेनर टॉयलेटचा काही उपयोग होत नाही आणि कंटेनर गाडीचा तर काहीच उपयोग होत नाही. तर त्या अनुषंगाने ते अशी शौचालय महानगरपालिकेने बांधू नयेत. जे काही बांधाल ते पूर्णपणे टाईल्स लावलेले चकचकीत असे चांगले वापरण्यायोग्य टॉयलेट त्या ठिकाणी बांधावेत आणि ते सगळे विनामूल्य असावेत. म्हणजे कोणाकडूनही त्याच्यामध्ये पैसे न घेता आणि त्याच्यामध्ये साफसफाईच्यासाठी जे काही आपण देतोय पैसे तर ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ करावी अशी मी त्या ठिकाणी सूचना मांडते. सन्माननीय सदस्य सांगवे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनी. महापौर मॅडम, सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृह धोरण या मुद्द्यावर बोलत असताना माझ्या प्रभाग 14 मध्ये वारलीपाडासारखी एक लोकवस्ती आहे. तिथे अगोदर कंटेनर टॉयलेट्स होते, परंतु या लोकवस्तीमध्ये ना आज पुरेसे पिण्याचे पाणी आणि वापरण्याचे पाणीच नाही आहे. आज तुम्ही या धोरणामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, पण स्वच्छतागृहाला जास्तीत जास्त गरज ही पाण्याची असते. तर त्याच्यामध्ये तिथे या पाण्याचीच कमतरता आहे. तर या स्वच्छतागृहासाठी पाणी प्रथम तिथे उपलब्ध करून द्यावी अशी एक माझी सूचना आहे. आणि दुसरे असे की स्वच्छतागृहामध्ये जे सन्माननीय सदस्यांनी सांगितले की तिथे व्यसन केले जाते, तर या व्यसन करण्यासाठी जे लोक तिथे रात्रीचे वगैरे येतात तर त्यासाठी त्यावर काय देखभाल व्यवस्था असणार आहे किंवा त्याच्यावर काय वचक असणार आहे, त्याची काय सोय असणार आहे, ही एक मला सूचना तिथे मांडायची आहे की तेही लक्षात घ्यावं. धन्यवाद महापौर मॅडम. सन्माननीय सदस्य सूरज पाटील. माननीय महापौर महोदय, माननीय आयुक्त महोदय, माननीय सचिव, माननीय सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू, विषय क्रमांक 76च्या अनुषंगाने बोलत असताना प्रथमतः आदरणीय सभागृह नेते साहेबांनी हा विषय सभागृहात पुढे आणला, त्यांचं अभिनंदन आणि आभार. शेवटी महिलांचा सन्मान आणि शौचालय हा एक विषय अनुषंगाने सातत्यानं म्हणजे हा नाकारता येणार नाही. मधल्या काळात आदरणीय मोदी साहेब जेव्हा या देशाचं नेतृत्व करायला पुढे आले तेव्हा या अनुषंगाने शौचालयाचं गांभीर्य किती आहे, कसं आहे ते त्यांनी पटवून सांगितलं आणि त्याप्रमाणे तिचं संख्या वाढली. शहरात शौचालय उभारणे मला असं सांगितलं कंटेनरमध्ये किंवा गावाच्या अनुषंगाने जिथं आवश्यकता. आता आम्ही हायवेवरून पाहतो शिवाजीनगर समोर परिसर कंटेनरच्या लाईनी शौचालयाच्या, ठीक आहे, उघड्यावर शौचालय आणि बाकी गोष्टी जरी बंद झाल्या असल्या परंतु शौचालयांची अवस्था पाहता मधल्या काळात 2017ला एक मूवी होती शौचालय प्रेम कथा, बहुतेक या सभागृहातल्या पाहिल्या असेल सगळ्यांनी, अक्षय कुमारची मूवी. शौचालयाचं गांभीर्य किंवा आवश्यकता महिलांच्या अनुषंगाने सर्वच परिवार, पण महिला आता मगाशी आपण काही बोलल्या वस्तुस्थिती आहे. आमच्या इथं कशाला सगळं शहरात ते शौचालय वसतिगृह आहे, म्हणजे आर झोन करून टाकले त्याला, त्याच्यात परिवार राहतो. कुठल्या परिवाराला आपण ह्या बाबतीत वेगळ्या विषयाने बोलत नाही की तो तिथं राहतो, पण ती दुर्लक्षपणा असेल किंवा तो गांभीर्य नाही. आणि हा शब्द ह्या सभागृहाला जो तुम्ही सांगितलं सभागृह नेते साहेबांनी तो सगळ्यांनी बोध म्हणजे आत्ता हा प्रस्ताव जेव्हा येणार आहे तर ह्या सभागृहातला बसलेला प्रत्येक सदस्य सुद्धा म्हणजे तो प्रतिनिधित्व करत असतो. कोणी झोपडपट्टीचं प्रतिनिधित्व करते, कोणी सेक्टरचं करते, कोणी गावाचं करते. तो शौचालय ह्या म्हणजे आयकॉनिक म्हणजे स्वप्न नसावं परंतु अस्तित्वात सुंदर वापरण्याजोगं आणि परिपूर्ण चांगल्या ह्याच्यातलं आपण बांधून मोकळे होतो, पण कधी त्या शौचालयाची अवस्था पाहिली तर बरोबर बोलतात की रुमाल नाकाला बाजूने वावरताना सुद्धा 21व्या शतकातलं शहर परिपूर्ण म्हणजे असलेलं शहर आता जेव्हा या शौचालयांची अवस्था पाहतो आम्हाला मी वैयक्तिक बोलतो की मी या सभागृहाचा सदस्य म्हणून अशी व्यवस्था असताना मग ते आपलं फेलर पण दिसतं.
पण आता हे जे ह्या सगळा प्रस्ताव ठरावणीत वाचला तर याच्यात परिपूर्णता जी आणली आहे प्रशासनाने, त्या अनुषंगाने हे शौचालय उत्पन्नाचे भाग नाही आहेत. नाही आपल्यावर तेवढं परिस्थिती आली की आपण 2 रुपये कोणाकडून घ्यावे आणि शौचालय वापरायला द्यावे, ही पद्धतच मूळतः चुकीची आहे. पैसे स्वीकारणं वगैरे, सेवा प्रदान करणारी संस्था, आपली स्थानिक स्वराज्य संस्था काय आहे, सेवा देणारी संस्था. आणि त्यामुळं शौचालय कसे असावे, कशा पद्धतीने असावे, त्याची देखरेख कशी असावी, ही पूर्ण पॉलिसी आली पाहिजे. आणि खरोखर जो शॉर्ट अँड स्वीट बोलले की आपल्याला स्वतःला तो वापरता आला, आपल्याला स्वतःला ते वापर करता पाहिजे, अशा पद्धतीचं शौचालय असावं. दुसरी गोष्ट गांभीर्याने की हा प्रस्ताव आणण्यापूर्वी आत्ता जे शौचालय आहे त्याच्यात तो गांजा विक्री सेंटर अजून एक कार्यक्रम चालू आहे ना, त्याच्यावर इमिजिएट ह्या अनुषंगाने म्हणजे हा आला म्हणून आम्ही पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे हे मांडलेलं आहे. परंतु या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो की हे एक आहे ते रेसिडेन्शियल झोन आणि दुसरं आहे गांजा विक्री सेंटर. हे दोन्ही विषयांवर गांभीर्यपूर्वक जावा आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर आणावा, जेणेकरून या नवी मुंबई शहराला जसं इतर गोष्टींच्या बाबतीत उल्लेखनीय होते ना, तर मगाशी ताई बोलल्या परदेशात, नवी मुंबईचा उल्लेख सगळ्यांनी करावा की जा नवी मुंबईचे शौचालय पहा की ते सन्मानगृह, शौचालय नाही सन्मानगृह, अशा पद्धतीनं ते बांधलेलं आहे. सन्माननीय सदस्य मुनावर पटेल. सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय आयुक्त साहेब, माझा स्पेसिफिक सूचना आणि मागणी आहे. माझी स्पेसिफिक सूचना आणि मागणी आहे आयुक्त महोदय, माझ्याकडे 5 शौचालय आहेत, ते 15-20 वर्ष अगोदर झालेले आहे. आता त्यांची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे आणि पूर्वी त्याची गरज होती. त्या ठिकाणी आमच्या इकडे राहणारी जी लोक होती त्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हता, पण आता मला वाटतं त्याची गरज नाही आहे. तर तुमच्या मार्फत, तुमच्या कमिटीमार्फत किंवा महापालिकेमार्फत त्याचा अभ्यास करण्यात यावा. ज्याची गरज आहे ते ठेवण्यात यावा आणि ज्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी काही आमच्या लोकांसाठी लायब्ररी बनवू शकतो, तिकडे लायब्ररी बनवण्यात यावी. काही जे बचत गटचे महिला आहेत त्यांच्यासाठी त्याचा यूज करण्यासाठी त्याला तोडून त्या ठिकाणी चांगली इमारत बनवून त्यांना देण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी अजून काय करता येईल आमच्या ग्रामस्थांसाठी किंवा गाववाल्यांसाठी किंवा तिकडे राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी ते करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. माझ्या मागणीला अनुसरून तुम्ही निर्णय घ्याल अशी मला खात्री आहे. बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्या शुभांगी पाटील मॅडम. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, प्रेक्षक वर्गाचे प्रेक्षक व सर्व पत्रकार बंधूंना, आज सभागृह नेत्यांनी असा उपक्रम व चांगला हा ठराव आणलेला आहे आणि तो गरजेचा आहे. ह्या अनुषंगाने मी सांगू इच्छिते की माझा प्रभाग जो 15 आहे की ते पूर्ण FMC एरिया पूर्ण येते आहे. त्या FMC एरियात तुम्ही वारंवार जसं आता तुम्ही बहुतेक आपले सदस्य मी सांगितलं की तक्रार करायला पाहिजे, पण ह्या तक्रारी जेव्हा आम्ही नगरसेवक करत असतो त्याचा निकाल लागतो का हो महापौर मॅडम? कारण आज मी माझ्या इथलं उदाहरण देईल. FMCच्या भाजी मार्केटच्या बाजूला एक बाथरूम आहे. आम्ही वारंवार वॉर्ड ऑफिसरला पण तक्रार करतोय, पोलिसांनाही तक्रार करतोय. तिथे जसं आता आमचे सभागृहातले सर्व सहकारी सुरेश पाटील साहेबांनी सांगितलं, तसेच म्हात्रे साहेबांनी सांगितलं की चरस गांजा हा आपल्या बाथरूममध्ये विकला जातो, त्याचे एक केंद्रबिंदू आहेत. काय चाललं मॅडम? आज आपण इतकं छान अशी नगरपालिका आपण चालवतो आणि आपल्याकडे सगळी व्यवस्था असूनही आपल्याकडे हे सगळं बाथरूममधनं आपल्या केलं जातं. वॉर्ड ऑफिसरांना जेव्हा आम्ही तक्रार केली तेव्हा फक्त वॉर्ड ऑफिसरांनी जाऊन तिथे हे केलं, पण सगळ्या झोपड्या काढल्या. पण दुसऱ्या दिवशी आहे तीच परिस्थिती. FMCलाही आम्ही FMCच्या आवारात येतं, आपली लोक सांगतात की FMCच्या आवारात येतं. FMCवाल्यांनाही FMCच्या प्रशासनालाही तक्रार केली, पण परिस्थिती आज इटीसच आहे. एवढंच नाही तर तिथे एकदा रात्रीच्या 9 वाजताच्या 9 वाजता एक महिला आपल्या कुटुंबासोबत जात होती, तर त्या बाथरूममधून त्या महिलेला खेचलं गेलं. नशीब तिचं कुटुंब तिच्यासोबत असल्यामुळे ती दुर्घटना म्हणजे घडण्याची वाचली गेली
अशा प्रकारचे जर बाथरूममध्ये होत असेल आणि आपण जे काही चालवायला देतोय हे बाथरूम आपण सभागृह नेते साहेब आपण ही चांगली संकल्पना केली, पण जेव्हा आपण हे बाथरूम चालवायला देतो त्याचीही खबरदारी घेतली पाहिजे की ते चालवणारे व्यवस्थित आहेत का. जसं आता मागच्या वेळेला आमच्या इथले वॉर्ड ऑफिसर आणि त्यांचे कर्मचारी तिथे जाब विचारायला व हे करायला गेले असतात, तिथला बाथरूम चालवणारा कर्मचारी त्यांच्या अंगावर आला ते आपल्या अधिकाऱ्यांवर. ही जर बाब असेल तर कसं होणार आहे आपल्या याच्यात. म्हणून जे काही आपण चालवायला देतोय तेही व्यवस्थित असलं पाहिजे. तसंच आमच्या यांनी ताईंनी सरोजताईंनी झालं आमच्या गोटेताईंनी छान असं महिलांच्या बाबतीत ज्या सुविधा हे करायला पाहिजेत त्या सांगितल्यात तर तशा व्हायला पाहिजे. दुसरं मी सांगू इच्छिते की माझ्या एरियात मोठ्या प्रमाणावर ये जा करणारी लोक असतात FMC एरियात आणि गाड्यांचंही बाहेर गावाकडनं राज्यातनं गाड्या येत असतात, त्यांच्याबरोबर ड्रायव्हर किन्नर असे येत असतात. तर आपल्या त्या बाथरूममध्ये आंघोळीची व्यवस्था करायला हवी. अशा ज्या क्षेत्र ज्या आहेत की जिथे ट्रान्सपोर्ट स्नानगृह असायला पाहिजे की जिथे असे ट्रान्सपोर्ट स्टेशन येतात म्हणजे बाहेरच्या राज्यातनं लोक येतात तिथे स्नानगृह करण्याची आवश्यकता आहे. तर त्या टॉयलेटमध्ये स्नानगृहाचीही व्यवस्था करण्यात यावी. तसंच आमच्या गावातील आताच गरज साहेबांनी सांगितलं की एक बाथरूम गायब झालेला आहे. तर मी सांगू इच्छिते की अशी जर बाब असेल तर त्याच्यावर निश्चित आपण प्रशासनाने ते बघून ते कसं निश्चित म्हणजे त्याच्यावर हे केलं पाहिजे. गरज साहेबांना विनंती करेल की तुम्ही प्रश्न उत्तरमध्ये घ्या आणि तो बाथरूम कसा गायब झाला हे प्रशासनाला जाब विचारायला हवं. धन्यवाद मॅडम. सन्माननीय सदस्य मामूजी चौक. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय साहेब, आजचा हा जो 76 नंबरचा जो ठराव सभागृह नेत्यांनी मांडला मला एकदा बोलायचं आहे. सगळ्यांनी विषय घेतला, सगळ्यांनी आपले प्रतिक्रिया मांडले या विषयी आणि जे SOPs केले पाहिजे आपण या कम्युनिटी टॉयलेट संदर्भात. तर मॅडम माझ्या प्रभाग क्रमांक 5मध्ये DAV शाळा आहे, त्याच्यासमोर पण टॉयलेट असाच पोर्टेबल टॉयलेट होता. आदरणीय चौगुले साहेब विरोधी पक्षनेते यांच्या माध्यमातून इथं मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी टॉयलेट करण्यात आलेलं. आता त्याची अवस्था एकदम बिकट आहे. जसं सर्व ताईंनी म्हणजे सगळ्याच सदस्यांनी सांगितलं. आमच्या एक भगिनी बोलल्या की साठेनगरमध्ये महिलांना छत्र्या घेऊन टॉयलेटमध्ये बसायला लागतं. खूप बिकट परिस्थिती आहे मॅडम. खरं तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आपण ज्या क्षेत्रात ज्या वॉर्डाचं नेतृत्व करतो ती आपली जबाबदारी आहे नगरसेवक म्हणून की आपण प्रत्येक म्हणजे तिथलं टॉयलेट्स असतील कसे क्लीन म्हणजे साफ राहतील. आणि एक मॅडम विषय बोलायचं झालं तर मी एक निदर्शनात आणतो. काचेची शाळा आहे महापालिकेची आमची सेक्टर 8मध्ये. तिथं तर मॅडम अशी परिस्थिती मी स्वतः गेलेलो टॉयलेटमध्ये. जसं आपले सदस्य बोलले की महिलांसाठी महिला पाहिजे तिथं साफसफाई करण्यासाठी, पण मॅडम तिथं पुरुषच असायचे म्हणजे साफसफाई करायला. आणि मी स्वतः गेलेलो. ग्राउंडला टॉयलेट होतं प्लस फर्स्ट फ्लोअरला वरतून सगळे सीपेज. माझी एक सूचना आहे मॅडम की हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात कॉन्ट्रॅक्टर लोक हे मला वाटतं वर्षानुवर्ष एकच असतात. म्हणजे आता मी त्या काचेच्या शाळेत बघितलं तिथं घनसोलीचा कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कुणीही असो. पण मला नेत्या सभागृह नेत्यांना हेच सांगायचं आपण हे जेव्हा SOPs करणार आहे त्याच्यात आपण ऑडिट केलं पाहिजे त्याच्या सगळ्या गोष्टीचं. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याचं डिजिटल मॉनिटरिंग झालं पाहिजे. एक सेंट्रलाइज कंप्लेंट सिस्टम आपण उभी केली पाहिजे मॅडम तिथं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मॅडम, कारण की हा खरंच त्रास आहे. आज सेक्टर 10 असेल, 9 असेल, सेक्टर 8 असेल, म्हणजे चांगले चांगले लोक राहतात, मोठे मोठे सोसायटी झाली आहे. आता आमच्या इथं बरेच काय डेव्हलपमेंट सुद्धा आहे आणि लोकांना मॅडम जात असताना मॉर्निंग वॉकला जात असताना टॉयलेटची सुविधाच नाही आहे मॅडम. म्हणजे आता मीच स्वतः 3-4 लिटर पाणी पितो, मला सारखं शोधायला लागतं टॉयलेटच नाही, व्यवस्थाच नाही. एक तास थांबून मग ट्रॅफिकमध्ये जाऊन घरी जायला लागतं. हे तर मी माझा विषय बोलतोय, पण असं प्रत्येकाला त्रास आहे मॅडम. आणि हा विषय नक्कीच आपण हे केलं पाहिजे. सगळ्यात पहिले एक ऑडिट केलं पाहिजे. जे कोणी इलिजिबल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं ऑडिट झालं पाहिजे.
आता सध्याची परिस्थिती बघितली तर मॅडम प्रत्येकाला फिनेलच्या बाटलीमधून पण पैसे पाहिजे, म्हणजे ही एवढी मोठी आपली महापालिका आहे मॅडम, ह्याच्यावर कुठंतरी हे केलं पाहिजे. आणि माझी एक सूचना आहे मॅडम की आपण जर कधी अशी एक मोहीम ठेवली की एक पूर्ण दौरा ठेवला नवी मुंबईत, कुठं कुठं शौचालय काय काय, तर मॅडम खूप फरक पडेल. शेवटी आपण सभागृहात येत असताना कुठला पक्ष काय नसतो, आपण एक लोकसेवक म्हणून येतो. कारण की आता लोकांना काही लोकांना वाटतं नगरसेवक म्हणजे आम्ही मालक झालो का काय, पण आम्ही नोकर आहे मॅडम, आम्ही लोकांचे नोकर आहोत. आणि मॅडम माझी सूचना आहे की ह्या सगळ्या झाल्या पाहिजे, ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि मी इथंच थांबतो, मला बोलायला दिलं तर धन्यवाद. अजून बऱ्याच सदस्यांना बोलायचं, जवळजवळ 10 सदस्य अजून बोलायचे बाकी आहेत. तर ही सभा जेवणासाठी इथं तहकूब करण्यात येते. 1 तासानंतर आपण भेटू. अरे सगळे